वाई प्ले राइट, ओके, मतलब प्ले राइट क्यों यूज करना है हमें, राइट, ओके। सो उसमें क्या है, ऑटो वेट कैपेबिलिटी इनबिल्ट, ओके। वो इनबिल्ट अगर जैसे कि हम सेलेनियम या कोई भी दूसरा पर्टिकुलर टूल यूज करते हैं तो उसे हमें क्या करना पड़ता है, इम्प्लीसिट एक्सप्लिसिट कुछ भी वेट देना पड़ेगा, राइट। लेकिन यहाँ पे प्ले राइट में क्या है, ऑटो वेट कैपेबिलिटी, मतलब आप यहाँ पे दे सकते हो लेकिन 30 सेकंड का प्ले राइट खुद से आपको ऑटो वेट कैपेबिलिटी देगा. म्हणजे प्रत्येक एलिमेंटला जर विजिबल होत नसेल ते तर 30 सेकंद तो थांबेल. म्हणजे असं नाही की बघा आता पर्टिक्युलर इथे आला तो, ओके. आता याला लोड व्हायला समजा एक टाइम लागला, लगेच झालं का, ओके. तर त्यामुळे याला काय असते, एक स्पेसिफिक टाइम द्यावा लागतो स्क्रिप्टला थांबायला. कारण स्क्रिप्ट कशी रन होते तुमची, स्क्रिप्ट लाईन बाय लाईन रन होते बरोबर, 4, 5, 6, 7 असे. आता 4 वर जर पर्टिक्युलर ही टेस्ट आहे, ओके, आणि इथे जर ते इथे एलिमेंट विजिबल नसेल तर ते काय करेल, डायरेक्टली तुम्हाला एक्सेप्शन देऊन देईल, बरोबर, की तुम्हाला दिसत नाही, राइट. सो लाइकवाइज प्ले राइट क्या करता है आपको, ऑटो वेट कैपेबिलिटी, मतलब वो क्या करता है 30 सेकंड खुद से रुकेगा, ओके, अगर आपका एलिमेंट विजिबल नहीं होगा तो. क्लियर गाइज. Yes, sir. Okay, playwright automatically wait for element to be visible and stable before interacting with them, handling dynamic element and asynchronous operation. Okay, cross browser compatibility. Playwright supports multiple browser including Chromium, Firefox and WebKit, enabling cross browser testing. प्लेराइट क्या करेगा, आपको मल्टीपल ब्राउजर का सपोर्ट देगा, जैसे कि क्रोम पे भी चलेगा, आपके फायरफॉक्स पे भी चलेगा, वेब किट बोले तो सफारी, ओके, सफारी पे भी चलेगा. और आपकी क्रॉस ब्राउजर टेस्टिंग है वो इस पर्टिकुलर वजह से इट विल वर्क एज एक्सपेक्ट, मतलब एज यू वांट, जिस जिस ब्राउजर में आपको चलाना है उस पर्टिकुलर ब्राउजर में वो चलेगा, ओके. मल्टी प्लेटफॉर्म सपोर्ट. प्लेराइट रन ऑन मैक ओएस, लिनक्स और विंडोज. मतलब क्या है, अभी ये जो हम पर्टिकुलर प्लेटफॉर्म यूज कर रहे हैं ये कौन सा है, ये विंडोज प्लेटफॉर्म है, ओके. प्लेराइट कहाँ कहाँ चलेगा, मैक ओएस, लिनक्स, विंडोज, मतलब एवरीवेयर. आपका लिनक्स पे भी प्लेराइट चलेगा, ओके, मैक ओएस पे भी चलेगा, मतलब कौन सा है, एप्पल सिस्टम में भी आपका प्लेराइट चलेगा. मल्टी लैंग्वेज फंक्शनैलिटी, फ्लेक्सिबिलिटी, मतलब क्या है, हम अभी पर्टिकुलर प्लेराइट जावास्क्रिप्ट के साथ देख रहे हैं, राइट. लेकिन प्लेराइट आपका जावा के साथ भी चलेगा, पाइथन के साथ भी चलेगा, आपका पर्टिकुलर सी शार्प के साथ भी चलेगा, सी प्लस प्लस के साथ भी चलेगा, मतलब कौन से भी लैंग्वेज के साथ आप प्लेराइट को रन कर सकते हो. इट इज नॉट मैंडेटरी कि पर्टिकुलर आप जावास्क्रिप्ट के साथ ही रन करो, ओके. We have developed this class, okay, to match the requirement as present in the Naukri right now. मतलब most of the companies were asking for a JavaScript, so that's why we are taking JavaScript as our base language, right. like, नहीं तो प्लेराइट आपका इजीली जावा के साथ भी चल सकता है, ओके, इक्लिप्स में भी चलेगा, ओके, विजुअल स्टूडियो में भी चलेगा. हम कहाँ देख रहे हैं, VS कोड में देख रहे हैं, विजुअल स्टूडियो कोड में देख रहे हैं, ओके. प्लेराइट सपोर्ट मल्टीपल प्रोग्रामिंग लैंग्वेज, दैट्स इट, अनलाइक साइप्रस विच प्राइमरी फोकस ऑन जावास्क्रिप्ट. मतलब साइप्रस अगर आपको मालूम है
तो साइप्रस भी एक ऑटोमेशन टूल है, ओके। लेकिन वो सपोर्ट करता है क्या मल्टीपल लैंग्वेज? नहीं, वो क्या करता है मोस्टली जावास्क्रिप्ट, ओके। क्लियर गाइस? अगर आपको कोई पूछे अभी आपने प्लेराइट, व्हाई यू सिलेक्ट प्लेराइट, तो आपके पास क्या है, मिनिमम 4 रीजन्स है, राइट? हेलो, माझा आवाज येत आहे का? हॅलो, येस सर. बोलत चला प्लीज, ओके। प्लेराइट के एडवांस फीचर्स भी है कुछ, ट्रेसिंग एंड डिबगिंग। प्लेराइट ऑफर ऑटोमेटिकली स्क्रीनशॉट, ओके। टेस्ट वीडियो रिकॉर्डिंग, अभी तक आपने क्या देखा था, स्क्रीनशॉट, ओके। वो ऑटोमेटिकली ऑफर करेगा, मतलब आपको कोड तो लिखना पड़ेगा, ओके। आपको जस्ट उसे सेटअप करना पड़ेगा, आपको कहाँ स्क्रीनशॉट चाहिए, दैट्स इट। टेस्ट वीडियो रिकॉर्डिंग and compressive login to simplify the process of identifying and resolving issue, ओके। मतलब वो खुद से ही आपको सब करके देगा, लाइकवाइज। और जैसे कॉम्प्रेसिव लॉगिन, मतलब केस क्या है, देखिए अभी प्लेराइट में अभी ये ब्राउजर देख रहे हो आप, ओके। यहाँ पे पर्टिकुलर बुकमार्क्स सेव है, ओके। यहाँ पे गूगल मीट, फेसबुक, ओके, एसएपी फील्ड ग्लास, पर्टिकुलर बुकमार्क से है। आप पर्टिकुलर इस बुकमार्क के साथ भी प्लेराइट में ब्राउजर को ट्रिगर कर सकते हैं, इवन दो वो भी कैपेबिलिटी प्लेराइट आपको देगा। मतलब पर्टिकुलर अभी कंसीडर कीजिए फेसबुक है आपका, ओके। यहाँ पे जो लॉगिन आईडी एंड पासवर्ड है, ओके, एक बार आपने उसे रन किया, वो जो कुकीज है, वो जो हिस्ट्री है, वो आप फिर से इंजेक्ट करके उसको बता सकते हो, लाइक विदाउट प्रोवाइडिंग एनी लॉगिन आईडी एंड पासवर्ड, वही है यहाँ पे। और आप इसको इस तरह से पर्टिकुलर एग्जीक्यूट करो, समझ पाएगा आप? हेलो, येस सर. ओके। म्हणजे पर्टिक्युलर एकदा तुम्ही सगळ्या गोष्टी फॉरवर्ड केल्या तर ते काय होते, हिस्ट्री मध्ये सेव्ह होते, बरोबर? तुम्ही जे पण क्रेडेन्शियल टाकता ते तुमच्या कुकीज कॅचेस मध्ये सेव्ह होते, तर ते तुम्ही पर्टिक्युलर इंजेक्ट करून पण ते देऊ शकता। काही एवढं तर झालं आहे, इथून इथून तुम्ही स्टार्ट करा पुन्हा। म्हणजे एका टेस्ट मध्ये जर तुम्ही एवढं लॉग इन केलंय फंक्शनॅलिटी, तेवढी हिस्ट्री तुम्ही इंजेक्ट करणार आणि त्या समोरचं ऑपरेटर परफॉर्म करणार। हे एकदम ऍडव्हान्स फीचर आहे। ओके ओके। नेटवर्क interception, Playwright API allow interception and validating network calls, enabling testing of edge cases and ensuring the reliance of the application network interaction। अभी बेसिकली प्लेराइट क्या करता है, आपको एपीआई टेस्टिंग भी इनबिल्ड ही वो सेटअप करके देता है। ऐसा एक्सटर्नल टूल आपको मतलब इंपोर्ट करने की जरूरत नहीं। लाइक हम सेलेनियम के लिए कौन सा यूज करते हैं, रेस्ट अश्योर्ड, राइट? रेस्ट अश्योर्ड फ्रेमवर्क है ना, तो यहाँ पे इट इज नॉट रिक्वायर्ड। ओके। ब्राउजर कॉन्टेक्स्ट मैनेजमेंट, ब्राउजर कॉन्टेक्स्ट feature, okay, which allows to save and transfer the browser state across your test suite, improving test efficiency and reducing the overhead of setting up the same browser state for each test case। अभी जो मैंने बताया आपको, फेसबुक में वो क्रेडेंशियल डालेंगे, हम उसे सेव करेंगे उसे फिर से, so that point it is repeating, okay। Code gen tool can generate test code by recording your actions,
saving your time and effort for the creating initial test case. मतलब क्या, वो बाय डिफॉल्ट आप क्या करोगे यहाँ पे, मतलब आ गए, ओके, एंड आपने उसका रिकॉर्ड मोड स्टार्ट किया, और आप क्या कर रहे हो, कर्सर ले रहे हो, यहाँ पे लेके आ रहे हो, वो बाय डिफॉल्ट इसका लोकेशन निकालेगा, और आपने अगर क्लिक की तो वो उस तरह से कोड बनाएगा, लोकेशन निकाल के वहां पे क्लिक करना है, यहाँ का लोकेशन निकालेगा, ओके, लोकेशन इन द सेंस इसे लोकेट करेगा, और आप जो भी डाल रहे हो वो सेव करेगा, आप जो भी डाल रहे हो यहाँ पे भी वो सेव करेगा, वो पर्टिकुलर आप जो एक्शन परफॉर्म कर रहे हो उसे रिकॉर्ड करेगा, और उस रिकॉर्डिंग को कन्वर्ट करेगा कोड में। क्लियर है? Yes, sir. हेलो। सो these are the few advantages of playwright. Clear, guys? Yes, sir. ओके, काही डाऊट यामध्ये? ओके, ग्रेट. ठीक आहे, हे अवेलेबल आहे तुमच्या लिंक वरती. ओके, तर तुम्ही हे सगळं गो थ्रू केलं का गाईज? बघितलंय? Yes, sir. की यामध्ये पर्टिक्युलर काही डाऊट? सर शॉर्ट मध्ये थोडं रिपीट करता का? ओके, शॉर्ट मध्ये रिपीट म्हणजे काय, केस क्या है, यहाँ पे देखिए playwright.config.js जो है, ओके, ये आपका वी कैन से दैट इट्स अ हार्ट ऑफ आवर पर्टिकुलर फ्रेमवर्क. यहाँ से ही आप क्या करोगे, देखिए टेस्ट डायरेक्टरी, ये क्या करेगा, आपका पर्टिकुलर टेस्ट ढूंढेगा, ओके, लाइक आपने क्या किया, डॉट टेस्ट, वो इस पर्टिकुलर फोल्डर में आएगा, यहाँ पे ढूंढेगा. अगर आपको कोई पर्टिकुलर दूसरा टेस्ट केस फेल कर मतलब रन करना है, मतलब एक खुद से, तो यहाँ पे आप एक और से फॉरवर्ड स्लैश देके, लाइक मेरा डेमो है टेस्ट केस यहाँ पे, तो डेमो 1 ऐसा करके इसे रन करूँगा, ओके, दैट टाइम क्या होगा, इट विल रन दैट पर्टिकुलर टेस्ट. क्लियर? येस सर. पण स्लॅश करून आपण पाथ देतो की ते साईडचं टेस्ट देतो? ते स्लॅश केलं तुम्ही सर, या समोर म्हणजे याच्या आपण पुढे हा बघा, फॉरवर्ड स्लॅश हे दिलं. हे इथपर्यंत येईल, याच्यानंतर तुम्हाला फॉरवर्ड स्लॅश देऊन, किंवा जर समजा एकच आहे, सध्या आपण एकच डिक्लेअर करू, तेव्हा तुम्हाला समजेल एकच run होते. तर एकंदरीत हे जे playwright डॉट कॉन्फिग आहे, इट्स युअर हार्ट. We can say that by using this only we are running the test cases, and again we are means primarily is developing the few contexts, like यहाँ पे हम टाइमर भी देंगे पर्टिकुलर टेस्ट का, यहाँ पे हम ब्राउज़र भी देंगे, कौन सा ब्राउज़र हमें वर्क करना है, यहाँ पे हम रिपोर्टर भी दे सकते हैं, ओके, कौन सा रिपोर्टर हमें चाहिए पर्टिकुलर. क्लियर? सर हे कोड ऑलरेडी लिहिलेलं असतं ना की आपल्याला लिहावं लागतं? हे लिहिलेलं आहे, बट आपण काय करू, हे सगळं खोडू, म्हणजे रिरेज करू आपण पुन्हा, ओके. ओके एंड सर. पैकेज डॉट जेएसएन ये तो बाय डिफॉल्ट आएगा, ओके, इट इट विल शो यू द वर्जन पैकेज लॉग, ये भी लाइक पैकेज डॉट जेएसएन, ओके, ये गिट का है, ओके, अभी हमें कुछ काम नहीं है इसका. टेस्ट एग्जांपल यहाँ पे बाय डिफॉल्ट आपको टेस्ट मिलेंगे, ओके, almost more than 30 test cases that you can utilize in your framework. यहाँ पे भी कुछ टेस्ट है, ओके, 4 or 5 I believe. Have title,
ओके गो टू है लाइकवाइज। मतलब गो टू मतलब क्या है, जस्ट इट विल ओपन दिस पर्टिकुलर यूआरएल। ओके नोड मॉड्यूल, इसमें आपके पूरे मतलब पर्टिकुलर डिपेंडेंसीज सेव है। ओके प्लेराइट के GitHub, so basically ये it will use when you have to push or you have to update your changes or you have to fetch the updated project from GitHub. Okay, so right now we don't require this. Okay, clear? Yes, sir. uh, एक एक पर्टिकुलर टेस्ट बनाओ, ठीक है? गेम हो गया। ओके, मेक श्योर गाइज आप नोट डाउन कीजिए ये, जब भी आप देखिए पर्टिकुलर हम जब जावास्क्रिप्ट का फाइल सेव करते थे तब क्या करते थे, डॉट जेएस एक्सटेंशन देते थे। यहाँ पे आपको क्या करना है, spec specs डॉट जेएस, लाइकवाइज आपको एक्सटेंशन से देना है, समझता है? Yes, sir. ओके, बघा इथे आपण काय केलं, अंडर टेस्ट वी हॅव क्रिएटेड वन पर्टिक्युलर फाइल दॅट इज डेमो. Got it guys? Yes, sir. Okay. तो यहाँ पे क्या है ना, पर्टिकुलर आपको प्लेराइट जो है आपका, उसे क्या करना पड़ेगा, इंपोर्ट करना पड़ेगा। ओके okay? तो हम इंपोर्ट कैसे करते हैं, बाय यूजिंग रिक्वायर्ड कीवर्ड, राइट? Yes. आठवण है ना? Yes, sir. ओके okay? देखिए जैसे मैंने पर्टिकुलर सिंगल कोड दिया @playwright टेस्ट आ गया, यही चाहिए। ओके, यू कैन सेव दिस। ओके, ओके, so in this particular format we have to save this particular import statement. Clear guys? मतलब यहाँ पे हमने क्या किया, इस पर्टिकुलर फाइल में प्लेराइट को इंपोर्ट किया। क्लियर है? Yes, sir. Sir. ओके, लेट मी डिलीट दिस। अभी अगर आपको पर्टिकुलर टेस्ट केस लिखनी है तो आपको क्या है, टेस्ट पर्टिकुलर कीवर्ड है। ओके, इन दैट देखिए आपको यहाँ पे दिख रहा है क्या बोल रहा है वो, टाइटल स्ट्रिंग, मतलब यहाँ पे आपका क्या है, टेस्ट केस नेम रहेगा या सिनेरियो नेम रहेगा, और उसके बाद बॉडी में आपका क्या फंक्शन रहेगा। ओके, टेस्ट बॉडी पर्टिकुलर यहाँ पे आप फंक्शन दे सकते हो। ओके, देखिए टेस्ट केस नेम मतलब क्या है, वी कैन से दैट अवर validate the EFB login page। कंसिडर कीजिए आपका पर्टिकुलर आपकी टेस्ट क्या है, validate the EFB login page। ओके, एंड व्हाट आई सेड, आपको क्या करना है, पर्टिकुलर इसके साथ फंक्शन देना पड़ेगा। ओके, कॉमा देके आप एनी फंक्शन लाइक फंक्शन
दैट्स इस तरह से आपको कोड लिखना पड़ेगा, समझ लो। ओके सर. ओके, समजत आहे का बघा. काय केलंय अपन, यहाँ पे हमने क्या किया है, पर्टिकुलर टेस्ट, ओके, वैलिडेट द एफबी लॉगिन पेज फंक्शनैलिटी. यहाँ पे क्या देंगे हम, सो बेसिकली ये क्या रहेगी आपकी टेस्ट केस नेम या सिनेरियो नेम. ओके, यहाँ पे आप क्या करोगे, फंक्शन दोगे. ओके, एनी डाउट. काही डाउट आहे का. इथपर्यंत तर नाही. आता केस काय आहे ना तुमचा पर्टिक्युलर जावा स्क्रिप्ट. ओके, आता समजा इथे तुम्ही काय केलं आहे, URL ओपन केला आहे. ओके, इथे काय केलं आहे तुम्ही, युजर नेम टाकताय, इथे काय दिलाय, पासवर्ड टाकताय. ओके, तर तुमचं जावा स्क्रिप्ट जे आहे ना, आता अंडर प्ले राईट हे पर्टिक्युलर सिंक्रोनस चालत नाही. हे काय करेल तुमचं, एकदा ट्रिगर केलं, पर्टिक्युलर अंडर प्ले राईट आलं, तर काय करेल, हा कुठून काही जम्प करू शकतो. म्हणजे जावा स्क्रिप्ट विल बी वर्किंग एज असिंक्रोनस, वी कैन से दैट, राइट. ये प्रॉपर वर्क करेगा नहीं, तो उसी के लिए विथ एवरी स्टेटमेंट हमें क्या करना पड़ेगा, अवेट करके एक फंक्शनैलिटी है, करके एक पर्टिकुलर इनबिल्ट फंक्शनैलिटी है अवेट. ओके, वो क्या करेगी, उस पर्टिकुलर स्टेटमेंट को लाइन बाय लाइन एग्जीक्यूट करके होल्ड करके रखेगी. नहीं तो जावास्क्रिप्ट क्या करेगा, इसे जस्ट ओपन करेगा, वो छोड़ देगा, लाइक डायरेक्टली 9 पे चले जाएगा. इट विल गो क्विकली. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक तुमच्या स्टेटमेंट सोबत, प्रत्येक तुमच्या सिंटॅक्स सोबत अवेट लावणं खूप गरजेचं आहे. अवेट जर तुम्ही लावलं नाही, अवेट, देन इट विल डिस्टर्ब युअर कोड आणि तुम्हाला एक्सेप्शन मिळेल. समजलं. समजत आहे का. हॅलो, Yes sir. पर्टिक्युलर तुम्हाला अवेट का बरं लावायचं आहे, बिकॉज it works in a asynchronous mode. Okay, so that's why wait is required. Clear guys, for every step. आता बघा इथे आपण किती स्टेप लिहिलं आहे, 3. तर प्रत्येक स्टेपच्या स्टार्टिंगला तुम्हाला अवेट द्यायचा आहे, इथे अवेट द्यायचा आहे, इथे. क्लियर. मेक शुअर एव्हरी टेस्ट इज associated with await. Clear guys. Yes, sir. आता अवेट ऍक्टिव्हेट कधी होते, स्पेसिफिक जेव्हा आपण फंक्शन सोबत त्याचा फंक्शन कॉल करतो असिंक्रोनस वाला. ओके, दॅट टाइम इट विल ऍक्टिव्हेट अवेट, अदरवाइज हे ऍक्टिव्हेट होणार नाही. हे आपण फक्त सिंटॅक्स लिहिलाय, आता हे काय होईल, ऍक्टिव्हेट होईल. क्लिअर. समजत आहे. हे काय करेल, असिंक्रोनस, बघा अवेट हायलाइट झालाय, असिंक्रोनस वर क्लिक केल्या केल्या
हॅलो. Yes, sir. Yes, sir. ओके. तर याचा मेन यूज काय आहे, तर हे काय करेल, अ वेटला इनिशियलाइज करेल. दॅट्स इट. ओके. तर बघा इथे आपण काय काय शिकलो सगळ्यात पहिले. सो एव्हरी टाइम वेन यू क्रिएट एनी फाइल, मेक शुअर it should end with .spec and .js. That's the mandatory. Okay. The test that we declared in a test folder, okay, it will run them using test runner, that is playwright config.js. मतलब आप जो टेस्ट फोल्डर के अंदर जो भी टेस्ट डिक्लेयर कर रहे हो वो कहाँ से रन होगा आपका playwright.config.js, राइट. Or for every test, okay, we need to import the annotation of the class of the playwright, we can say that. Clear guys यहाँ तक. Yes. And in for await basically it runs as asynchronous. That's why for every syntax, for every statement, await is mandatory. Clear. Yes. ओके. आता सध्या की नाही तुम्हाला थोडस वाटत असेल की बा काहीतरी नवीन आहे, बट थोडीशी काही म्हणजे एक दोन दिवसात सवय लागली ना एकदम इझी आहे या गोष्टी. ओके. Yes, sir. एनी डाउट यहाँ तक क्लियर है. Yes, sir. ओके. सर बोला. सर त्याची URL, युजर नेम आणि पासवर्ड कसा टाकतात, हो. मीन्स स्क्रिप्ट. ते बघू ना आपण. ओके. ओके. इथे मी जस्ट एक टेस्ट केस सेव्ह केली. ओके. तर बेसिकली जर तुम्हाला पर्टिक्युलर ब्राउझरला इंटिग्रेट करायचं असेल, ओके, फॉर दॅट टाइम, ओके, आपल्याला काय करावं लागेल, या पर्टिक्युलर पॅरांथेसिस मध्ये, ओके, ब्राउझर नावाचं कीवर्ड यूज करावं लागेल इन द फिक्स्चर. ओके. हे हे पर्टिक्युलर जे कर्ली ब्रेसेस आहे याच्यात जे मी करतोय याला काय म्हणतो आपण बेसिकली फिक्स्चर. व्हॉट इट मीन फिक्स्चर. ओके. आता हे सध्या तुम्हाला समजणार नाही. ज्याला समजलं आहे, ज्याला माहिती आहे, ठीक आहे. ज्याला समजत नाही, ज्याला काही आयडिया नाही, सोडून द्या. हळूहळू समजेल. काही दिवसाने ऑटोमॅटिकली समजेल, नाही तुम्ही सांगा. ओके. अंडर फिक्स्चर वी हॅव टू डिक्लेअर ब्राउझर. क्लिअर गाइज. आता इथे आपण केलं आहे सगळे चेंजेस. ओके. इथे आपली टेस्ट केस बनली आहे, बट आपल्याला आपण काय म्हटलं होतं, आपण प्लेराइट कॉन्फिग स्वतः लिखणार आहोत, बरोबर. तर काय करा ना, याला रिमूव्ह करा या गोष्टी.
बघा हे आता सगळं इनिशियल झालं, बाकी सगळे तर कमेंटच आहे. बघा गाईज, झालाय. झालाय का? हॅलो, सर एकदा रिपीट करा ना. मी फक्त डिलीट केल्या कॉन्टेक्स्ट. मी काय केलं, फक्त टेस्ट डिरेक्टरी राहू दिली जी आपल्याला देणंच आहे. ओके, आणि यूज नावाचं एक पर्टिक्युलर हे राहू दिलं, बस दॅट्स. बाकी जेवढंही होतं सगळं मी रिमूव्ह केलं. हे सगळं सध्या सगळं समजा कमेंटच आहेत. हे रिमूव्ह करू शकता तुम्ही. ओके, पर्टिक्युलर समजा URL. काही डाऊट? आपण काय केलं, फक्त रिमूव्ह केल्या गोष्टी. इथे ज्या होत्या त्या रिमूव्ह केल्या. समजत आहे का? हॅलो, समजत आहे का? ओके, जाऊ द्या. एवढं समजलं का तुम्हाला? हॅलो, येस सर. हो सर. ओके. हे थोडं जास्त होत आहे असं वाटत आहे मला. हे उद्याच्या लेक्चर मध्ये, ठीक आहे? एवढं समजलं आहे ना? आता याच्या समोरचा आपण कोड लिहू नाही शकत, कारण आपल्याला ब्राउझर इंटिग्रेट करावं लागेल इथे. त्यानंतर मग आपण पर्टिक्युलर तो कोड लिहिणार. एवढं समजलं ना? येस सर. तुम्ही काय करा, फक्त सेटअप करा आणि एवढंच प्रॅक्टिस करा, रन करू नका. ओके, रन होणार आहे. ओके, रन करण्यासाठी आपल्याजवळ स्पेसिफिक एक कमांड आहे, npx नावाची. बघा इथे पर्टिक्युलर तुम्हाला इथे दिसेल npm आहे. ओके, ठीक आहे, असो मी दाखवतो तुम्हाला. npx नावाची कमांड आहे. ओके, त्यावरनं तुमचा कोड तो रन. क्लिअर गाईज? येस सर. आज मला असं वाटत आहे की जास्त होत आहे, कोणी रिप्लाय देत नाहीये. ठीक आहे, एवढं ऍटलिस्ट एक डेमो करा आणि जेवढी थेअरी सांगितली मी तेवढी थेअरी गो थ्रू करा. ओके, येस सर. सर पण प्ले